हॅलो वॉरियर्स, 20 मिनिट्स चॅलेंज इंग्लिश आणि मराठी वोकॅबलरीचा आज आहे डे 16. याच्यापूर्वी डे 15 डेज जे आहेत ते कंप्लीट झालेले आहेत. जर तुम्ही पाहिलेले नसतील तर पाहून घ्या. जर तुम्हाला डे 1 to 10 एकत्रित करायचं असतील तर त्याच्यासाठी एक मेगा रिव्हिजन सेशन पण घेतलेला आहे. तो व्हिडिओ पण प्लेलिस्टमध्ये आहे 20 मिनिट्स चॅलेंजच्या, तिथून पाहून घ्या. ठीक आहे. आज डे 16 आहे आणि आज अगेन आपण 10 इंग्लिशचे शब्द, त्यांचे सिनोनिम, अँटोनिम प्लस मराठी शब्दसुद्धा पाहणार आहोत. सो आजच्या लेक्चरमधला पहिला शब्द आहे अलाक्रिटी. अलाक्रिटी म्हणजे असते एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला जो उत्साह असतो, तत्परता असते, त्वरा असते, किंवा आपण म्हणतो ना नवीन नवीन एक जोश असतो एखादी गोष्ट करण्यासाठी, तो जो इगरनेस असतो, याच्यासाठी अलाक्रिटी हा शब्द वापरला जातो. चिअरफुल रेडीनेस किंवा ब्रिस्कनेस किंवा इगरनेस, तत्परता, उल्हास किंवा त्वरा, हे त्याचे समानार्थी शब्द असतील, म्हणजे त्याचा मिनिंग असेल. जर समानार्थी आपण सिनॉनिम जर पाहिले इंग्लिशमधून तर इगरनेस आहे, प्रॉम्प्टनेस आहे किंवा डिस्पॅच. डिस्पॅच हा शब्द तुम्ही ऑनलाईन ऑर्डर जेव्हा करतात त्यावेळेला तुम्हाला तिथे ज्यावेळेला तुमच्या ऑर्डरचं स्टेटस दाखवलं जातं, ज्यावेळेला तुमची ऑर्डर पॅक होते, तुमच्याकडे येणार असते, त्यावेळेला ते डिस्पॅच असं दाखवतं. ठीक आहे. सो हे तुम्हाला माहिती असेल. जर आपण याचे अँटोनिम्स पाहिले तर लिथार्जी हा शब्द लक्षात ठेवा. लिथार्जी, रिलेक्टन्स आणि स्लोनेस, म्हणजे एखादी गोष्ट अगदी शांतपणे करणं किंवा उत्साह असल्यासारखं करणं, हे त्याचे अँटोनिम असतील. एक्झाम्पल काय आहे? द स्टाफ एक्सेप्टेड द एक्स्ट्रा वर्क विथ अलाक्रिटी, म्हणजे तो जो स्टाफ होता, स्टाफनी जे काही त्यांना एक्स्ट्राचं वर्क देण्यात आलेलं होतं ते अलाक्रिटीने स्वीकारलं, म्हणजे त्यांनी ते फार उत्साहाने, तत्परतेने स्वीकारलेलं आहे. सो अलाक्रिटी इज ऑफन यूज टू डिस्क्राईब हाऊ क्विकली अँड एन्थोझियास्टिकली समवन डज समथिंग, म्हणजे एखादी व्यक्ती किती काय म्हणतात किती उत्साहाने किंवा किती लवकर, किती त्वरेने, तत्परतेने एखादी गोष्ट करते, इस्पेशली वेन दे आर ईगर टू हेल्प ऑर वर्क. अलाक्रिटी म्हणजे काय असतं? चिअरफुल रेडीनेस, म्हणजे आपण आनंदाने एखादी गोष्ट करण्यासाठी जे तयार होतो त्याच्यासाठी हा शब्द वापरला जातो. नेक्स्ट वर्ड आहे ॲफ्लिक्शन. ॲफ्लिक्शन म्हटलं तर इथे तुम्हाला फोटोमध्येच दिसत असेल की बिचाराचा हात मोडलाय, फार दुखतोय आणि तो अत्यंत त्रासामध्ये आहे. सो एखादी व्यक्ती ज्यावेळेला पीडा सहन करत असते, कष्टात असते, दुःखात असते किंवा दीर्घ आजाराने त्रस्त असते, त्याच्यासाठी ॲफ्लिक्शन हा शब्द वापरला जातो. ठीक आहे. मग आता याचं जर मिनिंग आपण पाहिलं तर काय असेल? अ स्टेट ऑफ पेन, सफरिंग ऑर डिस्ट्रेस, अ कॉज ऑफ पर्सिस्टंट मेंटल ऑर फिजिकल पेन. हे पेन फिजिकलही असू शकतं, मेंटलही असू शकतं. म्हणजे इथे जर पाहिलं तर इथे याचं फिजिकल पेन दिसतं, बट इथे याचं जर पाहिलं तर मेंटल पेनमध्ये तो आहे. सो फिजिकल किंवा मेंटल पेन या दोन्ही कंडिशनसाठी, या दोन्ही स्टेटसाठी ॲफ्लिक्शन हा शब्द वापरला जाईल. मग याचे सिनॉनिम काय आहेत? डिस्ट्रेस, सफरिंग किंवा मिसफॉर्च्यून. आपण म्हणतो ना दुर्दैव आहे एखाद्याचं, सो मिसफॉर्च्यून. अँटोनिम्स काय आहेत? ब्लेसिंग्स, कम्फर्ट किंवा हॅपीनेस. एखादा खुश आहे, कम्फर्टमध्ये आहे, किंवा त्याला ब्लेसिंग्स म्हणजे आपण म्हणतो ना तू फार ब्लेस्ड आहेस, तुझ्यावरती देवाचा हात वगैरे आहे. सो हे सगळे अँटोनिम्स येतील. एक्झाम्पल काय? शी सफर्ड फ्रॉम अ सिरियस ॲफ्लिक्शन ऑफ द आईज. ती डोळ्यांच्या गंभीर आजाराने त्रस्त होती किंवा होती. ठीक आहे. सो ॲफ्लिक्शन हा शब्द लक्षात ठेवा. ॲफ्लिक्शन इज used to describe a broad range of persistent problems from illness and poverty to mental distress. म्हणजे इथे फिजिकल पेनही असेल किंवा मेंटल स्ट्रेस जो असतो तो सुद्धा ॲफ्लिक्शनमध्ये येतो. ठीक आहे. ॲफ्लिक्शन हा शब्द लक्षात ठेवा. देन नेक्स्ट वर्ड आहे ॲफ्लुएंट. ॲफ्लुएंट म्हणजे असतात जे रिच आहेत, धनवान आहेत, वेल्दी आहेत, ज्यांच्याकडे खूप सगळा पैसा आहे, असे लोक. हॅव्हिंग अ ग्रेट डील ऑफ मनी, वेल्दी ऑर रिच. श्रीमंत, धनवान, समृद्ध, संपन्न, हे त्याच्यासाठीचे शब्द आहेत मराठी. मग हा ॲफ्लुएंट शब्द का लक्षात ठेवायचा? कारण याच्यासाठी दुसरा शब्द आहे ऑप्युलेंट. हा आयोगाने विचारलेला आहे, ऑप्युलेंट. ठीक आहे. सो वेल्दी, रिच किंवा ऑप्युलेंट हे शब्द त्याचे सिनॉनिम असतील. अँटोनिम काय असेल? मग याच्या विरुद्ध अर्थातच पुअर आहे एखादा, किंवा इम्पोवेरिश्ड आहे, किंवा नीडी आहे, ज्याला गरज आहे असा, हे सगळे त्याचे अँटोनिम्स येतील. एक्झाम्पल काय? दे लिव्ह इन अँड ॲफ्लुएंट नेबरहूड विथ एक्सलंट स्कूल्स. ते एका श्रीमंत भागात राहतात जिथे उत्तम दर्जाच्या शाळा आहेत. ठीक आहे. सो ॲफ्लुएंट हा शब्द कशासाठी वापरला जाईल? धनवान, श्रीमंत, समृद्ध व्यक्तींसाठी. याच्यासाठी ऑप्युलेंट हा एक शब्द वापरला जाईल. मग आता याच्या पूर्वी मी गरीब व्यक्तींसाठी तुम्हाला अलंकारिक शब्द जे आपण मराठी पाहिले त्याच्यामध्ये शब्द सांगितला आणि इंग्लिशमध्ये पण एक शब्द सांगितलाय. कुठला आहे तो आठवायचा, नसेल आठवत तर नोट्समध्ये जाऊन चेक करायचा आणि कमेंटमध्ये मला तो शब्द सांगायचा. ठीक आहे.
सो नेक्स्ट वर्ड आहे ॲमेलिओरेट. ॲमेलिओरेट. ॲमेलिओरेटचा अर्थ असा होतो मेक बेटर, इम्प्रूव्ह अ सिच्युएशन. म्हणजे जे ऑलरेडी थोडंसं खराब वगैरे आहे किंवा बॅड सिच्युएशनमध्ये आहे त्याला इम्प्रूव्ह करणं, त्याला सुधारणं, त्याच्यामध्ये काहीतरी बेटरमेंट आणणं, याच्यासाठी ॲमेलिओरेट हा शब्द वापरला जातो. सो सुधारणे, अधिक चांगले करणे, स्थिती सुधारणे किंवा सुधारणा हे त्याचे मराठी मिनिंग असतील. सिनोनिम काय आहेत? एखादी गोष्ट इम्प्रूव्ह करणं, बेटर करणं किंवा एनहान्स करणं. आपण म्हणतो ना एनहान्समेंट, एनहान्स करणं, सुधारणा करणं त्या गोष्टीमध्ये. अँटोनिम काय असतील मग? अर्थातच वर्सन म्हणजे एखादी गोष्ट जी आहे ती खूप खराब करणं. डिटरिओरेट हा शब्द आयोगाचा फेवरेट आहे. ठीक आहे. आयोगाने काहीतरी एक प्रश्न विचारला आहे, मला आठवत नाही आहे, बट त्याच्यामध्ये डिटरिओरेटिंग दीज डेज असं काहीतरी एक होतं. ठीक आहे. म्हणजे काहीतरी आय थिंक शैक्षणिक मूल्य की काहीतरी असं डिटरिओरेट होतात म्हणजे काय होतात असं विचारलेलं होतं. म्हणजे डिक्रीज होत आहेत, त्याची व्हॅल्यू कमी होते. ठीक आहे. सो डिटरिओरेट हा शब्द लक्षात ठेवा, इथे प्रश्न विचारला जातो किंवा इम्पेअर. मग एक्झाम्पल काय आहेत? प्लांटिंग मोर ट्रीज कॅन ॲमेलिओरेट एअर क्वालिटी इन अ सिटी. म्हणजे शहरामध्ये जर अधिक झाडं लावली तर ते हवेचा दर्जा जे आहेत ते सुधारतात. म्हणजे शहरामध्ये जे काही नवीन झाडं लावली जातात त्याच्यामुळे हवेचा दर्जा सुधारला जाऊ शकतो. सो ॲमेलिओरेट आणि डिटरिओरेट हे विरुद्धार्थी शब्द आहेत, हे लक्षात ठेवा. डिटरिओरेट विचारून झालाय, ॲमेलिओरेट विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण जर त्याचा यूज कुठे केला जातो हे जर पाहिलं तर ॲमेलिओरेट इज टिपिकली यूज्ड टू डिस्क्राईब इम्प्रूव्हमेंट्स to difficult, complex or persistent problems like social issues, medical conditions or environmental states. ठीक आहे. सो ॲमेलिओरेट तुमच्या लक्षात राहील. ॲमेलिओरेट हे ट्रीज लावतात हवेचा दर्जा सुधारण्यासाठी. नेक्स्ट वर्ड आहे ॲमिएबल. आता एक वर्ड तुम्हाला आठवतो का? मी तुम्हाला ॲमिकेबल हा वर्ड सांगितलेला. आम्ही केबलनी जोडलेलो आहोत असा एक शब्द सांगितलेला ॲमिकेबल. त्याचं मिनिंग काय आहे मला कमेंटमध्ये सांगा. सो ॲमिकेबल आणि ॲमिएबल. ॲमिएबल काय आहे? फ्रेंडली, गुड नेचर्ड अँड इझी टू टॉक टू, प्लेझंट इन डिस्पोजिशन. म्हणजे मिलनसार असते एखादी व्यक्ती, प्रेमळ असते, मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्यालायक असते, किंवा एखादा असा असतो जो सुखद स्वभावाचा आहे ज्याच्याशी आपण इझिली बोलू शकतो. ठीक आहे. तर यांच्यासाठी हे शब्द वापरले जातात. सिनोनिम्स काय आहेत मग? फ्रेंडली, गुड नेचर्ड, सोशिएबल. अँटोनिम्स काय असतील? अनफ्रेंडली, होस्टाईल किंवा शुअरली. जस्ट अ सेकंड ना, एकच मिनिट द्या मला. ओके, थँक्यू. सो अनफ्रेंडली, होस्टाईल, शुअरली हे याचे अँटोनिम्स असतील. नेक्स्ट वर्ड जर आपण पाहिला तर तो आहे अले. अले मला फार आवडला हा वर्ड. ठीक आहे. सो अलेचा मिनिंग काय होतं माहिती का? एखाद्याला शांत करणं किंवा शमवणं किंवा कमी करणं, त्याची जी तीव्रता आहे ती कमी करणं किंवा दूर करणं. टू रेड्यूस द इंटेन्सिटी ऑफ, टू रेड्यूस द इंटेन्सिटी ऑफ अ फिलिंग, इस्पेशली अ निगेटिव्ह वन. टू एलिव्हिएट ऑर रिलीव्ह, टू क्वाईट ऑर काम. म्हणजे एखादी गोष्ट जी आहे जनरली निगेटिव्ह फिलिंग जी आहे तिची तीव्रता कमी करणं किंवा एखाद्याला शांत करणं, याच्यासाठी हा शब्द वापरला जातो अले. ठीक आहे. सो एलिव्हिएट, रिलीव्ह किंवा असियोच. ठीक आहे. इन्क्रीज, इंटेन्सिफाय किंवा वर्सन हे त्याचे अँटोनिम होतील. म्हणजे एखाद्या गोष्टीची इंटेन्सिटी वाढवली जाते त्याला इंटेन्सिफाय म्हटलं जाईल, किंवा एखादी गोष्ट वर्सन केली जाते, खराब केली जाते किंवा इन्क्रीज केली जाते, हे त्याचे अँटोनिम होतील. ठीक आहे. मग एक्झाम्पल काय? द पोलीस इश्यूड अ स्टेटमेंट टू अले पब्लिक कन्सर्न. सार्वजनिक चिंता दूर करण्यासाठी पोलिसांनी एक विधान जे आहे ते जारी केलं. मग आता तुम्ही लक्षात कसं ठेवू शकता? अले. एखादं लहान बाळ आहे ते रडतंय तर आपण त्याला कसं म्हणतो? अले अले अले, रडू नको बाळा. सो अले अले काय? आपण त्याला शांत करतोय. सो अले. म्हणून हा शब्द मला आवडला, कारण मला असं वाटलं की हे जे अरेचं अले अले झालंय ना, हे इकडूनच आलेलं असेल. ठीक आहे. सो अले इझी आहे लक्षात ठेवायला, खूप छान आहे. अम्युजमेंट. अम्युजमेंट पार्क माहिती असतील तुम्हाला. अम्युजमेंट काय असते? समथिंग दॅट प्रोव्हाइड्स रिलॅक्सेशन ऑर एन्जॉयमेंट, अ प्लेफुल ॲक्टिव्हिटी. मनोरंजन, करमणूक किंवा मौज करण्यासाठीची जी जागा आहे किंवा तो जो फील आहे त्याला अम्युजमेंट असं म्हटलं जाईल. मग जिथे जाऊन आपण हा सगळा फील घेतो त्याला अम्युजमेंट पार्क असं म्हटलं जाईल. सो एंटरटेनमेंट, एन्जॉयमेंट, प्लेजर
हे त्याचे सिनोनिम आहेत. अँटोनिम काय असतील मग? बोर्डम, खूप बोर झालेले एखाद्या गोष्टीने, सॅडनेस आहे किंवा डिसप्लेजर, हे त्याचे अँटोनिम असतील. एक्झाम्पल काय? द चाइल्ड्स फेस वॉज अ पिक्चर ऑफ प्युअर अम्युजमेंट. त्या मुलाचा चेहरा निखळ मनोरंजनाचं प्रतीक होता. म्हणजे त्या मुलाचा चेहराच असा एक अम्युजमेंट होता, खूप असं त्याला पाहून खूप छान फील झालं असं. नेक्स्ट वर्ड जर आपण पाहिला तर अँटागॉनिस्टिक. अँटागॉनिस्टिक म्हणजे काय? आता ज्यावेळेला अँटा हा शब्द येतो तिथेच तुम्हाला कळेल की काहीतरी विरोध दर्शवणारा आहे. शोईंग ऑर फिलिंग ॲक्टिव्ह अपोजिशन ऑर होस्टॅलिटी टुवर्ड्स समवन ऑर समथिंग, म्हणजे कोणाबद्दल किंवा कशाबद्दल तरी सक्रिय विरोध किंवा शत्रुत्व दर्शवणं किंवा ते शत्रुत्व फील होणं. विरोधाभास जो आहे, एखाद्या गोष्टीचा स्ट्रॉंग विरोध करणं, त्याला म्हटलं जातं अँटागॉनिस्टिक. इथे दिसत असेल इमेजमध्ये. मग याला सिनोनिम काय आहेत? होस्टाईल, अपोज्ड किंवा अनफ्रेंडली. होस्टाईल, अपोज्ड किंवा अनफ्रेंडली. मग अँटोनिम्स काय असतील? फ्रेंडली आहे, सपोर्टिव्ह आहे किंवा हार्मोनियस आहे. ठीक आहे. सेंटेन्स काय? द रिलेशनशिप बिटवीन द टू रायव्हल्स रिमेन्स अँटागॉनिस्टिक. त्या दोन प्रतिस्पर्धांमधले जे संबंध होते ते शत्रुत्वाचे राहिलेले आहेत. आणि बऱ्याचदा असं होतं की दोन जे प्रतिस्पर्धी आहेत त्यांच्यामधले संबंध हे शत्रुत्वाचे राहतात. ठीक आहे. नेक्स्ट वर्ड जर आपण पाहिला अँटीपॅथी. अँटीपॅथी हा शब्द असा आहे की एखाद्या गोष्टीबद्दलचा तीव्र तिरस्कार आहे, आपल्याला तीव्र नापसंती आहे, अजिबात ती गोष्ट आपल्याला आवडत नाही आहे. या दोघांमध्ये दिसत असेल तुम्हाला. अ डीप सीटेड फिलिंग ऑफ डिसलाईक किंवा ॲव्हर्जन. डिसलाईक, ॲव्हर्जन किंवा हेट्रेड म्हणजे तिरस्कार आहे, एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला फार चीड आहे, राग आहे, अशी जी गोष्ट आहे, नापसंती आहे, तर त्याच्यासाठी हा अँटीपॅथी हा शब्द वापरला जाईल. मग अँटोनिम्स काय असतील? लाइकिंग, अफेक्शन, ॲफिनिटी. ठीक आहे. सो मगाशी जो एक आपण शब्द पाहिला ना, जस्ट अ सेकंड, ॲफ्लिक्शन. इथे एक शब्द मी आठवण्याचा प्रयत्न करत होते. ॲफ्लिक्शन म्हणजे काय आहे? पीडा, राईट, त्रास होणं, दुःख होणं. आणि इथे शब्द आहे अफेक्शन. सो ॲफ्लिक्शन आणि अफेक्शन हे शब्द लक्षात कसे ठेवू शकतात? आपल्याला जर अफेक्शन झालं कोणाबद्दल तर त्याचा परिणाम ॲफ्लिक्शनमध्ये होऊ शकतो. हे 100% करेक्ट असेलच असं नाही, पण मोस्टली असं होतं, असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. ठीक आहे. ॲफिनिटी. त्याच्यानंतर अँग्युएश. अँग्युएश म्हणजे काय असतं? सिव्हिअर फिजिकल ऑर मेंटल पेन ऑर सफरिंग, इंटेन्स सॉरो ऑर डिस्ट्रेस, म्हणजे तीव्र शारीरिक किंवा मानसिक वेदना किंवा तीव्र शोक असेल, दुःख असेल, संकट असेल, मानसिकदृष्ट्या जो त्रास होतो त्याच्यासाठी अँग्विश हा शब्द वापरला जातो. मग याचे सिनोनिम काय आहेत? ॲगोनिया आहे, सफरिंग आहे, डिस्ट्रेस आहे. मग जो आपण ॲफ्लिक्शन पाहिला तो पण कुठेतरी इथेच येईल. अँटोनिमस काय? जॉय, कम्फर्ट किंवा हॅपीनेस, हे त्याचे अँटोनिमस असतील. द पॅरेंट्स वेर फिल्ड विथ अँग्विश ॲट देअर चाइल्ड्स इलनेस. मुलाच्या आजारपणामुळे पालक जे आहेत ते तीव्र वेदनेने भरलेले होते, म्हणजे त्यांना खूप जास्त त्रास होत होता त्या गोष्टीचा. ठीक आहे. आणि लक्षात ठेवा, अँग्विश इज यूज टू डिस्क्राईब अ प्रोफाऊंड, इंटेन्स अँड लास्टिंग पेन, वेदर फिजिकल ऑर इमोशनल. सो आपण जसं ॲफ्लिक्शन पाहिलं त्याच पद्धतीचा हा शब्द आहे. याच्यानंतर येतात मराठी शब्द. तर मराठी शब्दांचा जर आपण विचार केला तर अंगार. अंगार म्हणजे काय असतं? याच्यासाठी विस्तव हा एक शब्द आहे, निखारा आहे किंवा इंगळ आहे. इंगळ हा लक्षात ठेवा, हा ग्रामीण भाषेमध्ये जास्त वापरला जातो. देन अंदाज. अंदाजासाठी कयास हा एक शब्द वापरला जातो किंवा अटकळ हा एक शब्द वापरला जातो. ठीक आहे. अंदाज किंवा अटकळ. अटकळ म्हणजे पण अंदाज, हा शब्द लक्षात ठेवा. द नेक्स्ट आहे अंधार. अंधारासाठी काळोख तर माहिती असेल तुम्हाला. तिमीर आणि तम हे लक्षात ठेवा. तिमिरातुनी तेजाकडे. ठीक आहे. सो तिमीर आणि तम हे त्याचे समानार्थी शब्द आहेत. नेक्स्ट आहे अकंटक. अकंटक म्हणजे असतो जो निष्कंटक आहे, म्हणजेच काय? जो संकटरहित आहे किंवा जो अजातशत्रू आहे. आपण जेव्हा अलंकारिक शब्द पाहिले त्याच्यामध्ये अजातशत्रू हा एक शब्द आपण पाहिलेला आहे. त्याच्यानंतर आहे अकट. अकट म्हणजे काय? जो आग्रही असतो किंवा जो हट्टी असतो किंवा ज्याला आपण हेकेखोर असं म्हणतो, की जो स्वतःच ऐकतो. याच्यासाठी एक शब्द इंग्लिशमध्ये स्टबर्न. स्टबर्न. आणि हा शब्द आयोगाने खूप वेळा विचारलेला आहे. ठीक आहे. सो जो हट्टी असतो, हेकेखोर असतो, त्याच्यासाठी अकट हा शब्द विचारला जातो, वापरला जातो. ठीक आहे. देन आहे अकटो विकट. अकटो विकट म्हणजे जे प्रचंड आहे, बेढब आहे किंवा अकराळ विक्राळ आहे, महाकाय आहे, ते आहे अकटो विकट. त्यानंतर अकांचन. अकांचन म्हणजे असतं निष्कांचन. आय थिंक मागे एका याच्यामध्ये मी तुम्हाला कंचनी, कंचनी हा शब्द शिकवला, त्याला मी तुम्हाला कांचन म्हणजे काय, अकांचन म्हणजे काय याचे अर्थ विचारलेले होते. निष्कांचन, निर्धन आणि कफलक.
कफलक हा शब्द आठवतो का तुम्हाला? कफलक म्हणजे जो गरीब असतो. कफलक हा शब्द आपण अलंकारिक शब्दांमध्ये पाहिलाय, म्हणजे जो गरीब आहे, अत्यंत दरिद्री माणूस आहे, त्याच्यासाठी हा वापरला जाईल. त्यानंतर अगत्य. अगत्य म्हणजे आस्था आवर्जून किंवा कळवळीने, जे आपण म्हणतो ना, अगत्य येण्याचे करावे, अगत्याचे म्हणजेच जे कळवळून आहे, जिथे आस्था आहे, आपुलकी आहे असं. देन अग्र. अग्र म्हणजे काय? जो पुढचा, समोरचा. अंचळी हा एक लक्षात ठेवा. अरोसा किंवा प्रथम स्थानी. हे शब्द वेगळे जे दिलेत ना, अंचळी किंवा अरोसा, हे का दिलेत? कारण अग्रसाठी हे शब्द जर वापरले, बाकीचं जर विचारलं, अग्र म्हणजे समोरचा, पुढचा, पहिला असं विचारलं तर तुम्हाला कळेल. पण जर तिथे तुम्हाला अंचळी, अरोसा असे शब्द दिले तर तिथे गोंधळ होऊ शकतो. म्हणून वेगळेवाले जे शब्द आहेत ते इथे घेण्याचा प्रयत्न केलाय. आणि त्याच्यानंतर शेवटचा शब्द आहे अगाध. अगाध म्हणजे असतं गहन, अमर्याद किंवा जे प्रगाढ आहे असं, प्रगाढ आहे असं. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण मराठी आणि इंग्लिशचे जे शब्द आहेत ते केलेले आहेत. जवळपास म्हणजे इंग्लिशचे तर प्रत्येक शब्दानंतर 3 सिनोनिम, 3 अँटोनिम घेतलेले आहेत. म्हणजे एका स्लाईडवरती 7 शब्द तुमचे झालेले आहेत. असे 10 म्हणजे 70 शब्द एका लेक्चरमधून झालेले आहेत. प्लस मराठीचे पण 10 शब्द आपण घेतलेले आहेत. सो छोट्या छोट्या पार्ट्समध्ये बराचसा भाग जो आहे तुमचा पेपर 1चा तो कंप्लीट होत आहे. आणि जर ही सिरीज तुम्हाला हेल्पफुल वाटत असेल, वॉरियर सुप्रिया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच व्हिडिओज तुमच्यासाठी इथे येत आहेत. आणि पुढचा जो आहे डे 17, तोही पार्ट लवकरच तुमच्या भेटीला येईल. तो पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करावं लागेल. डेली सकाळी 7 वाजता हे लेक्चर तुमच्यापर्यंत येतं आहे. त्यामुळे तुमचा दिवस जो आहे तो अतिशय छान पद्धतीने सुरू होऊ शकतो. खूप सगळ्या स्टुडंटच्या कमेंट येतात. तुम्हाला जर ही सिरीज हेल्पफुल वाटत असेल तर कमेंट करून सांगायला विसरू नका, कारण तुमची एक कमेंट मला पुढचं व्हिडिओ लेक्चर करण्यासाठी मोटिवेट करत असते. सो लवकरच भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, छान अभ्यास करा. थँक्यू.